नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत. सर्व सेमी आणि नॉन सेमीच्या मुलांचा. आणि या तासिकेला आपण प्रथम घटक चाचणी, गणित आणि मॅथची उत्तरासहित पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. आपण नवीन असाल, अजून चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण इयत्ता 7वीची सेमी आणि मराठी मीडियमच्या मुलांची गणित आणि मॅथमॅटिक्सची फर्स्ट युनिट टेस्टची क्वेश्चन पेपर अभ्यासू. इयत्ता 7वी गणित, प्रथम घटक चाचणी 2025-26. त्याचबरोबर सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी स्टँडर्ड 7th फर्स्ट युनिट टेस्ट, सब्जेक्ट मॅथ. बघा, या ठिकाणी आपण एकाच व्हिडिओच्या मध्ये मराठी मीडियमची मुलं आणि इंग्लिश आणि सेमीची मुलं यासाठी मॅथ आणि गणिताची प्रश्नपत्रिका प्रथम घटक चाचणीची उत्तरासहित सोडवणार आहोत. सर्वप्रथम आपण मराठी मीडियमच्या मुलांची ही गणिताची प्रश्नपत्रिका सोडवू आणि त्यानंतर सेमीच्या मुलांची. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतरचे इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. आणि आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे यासारखे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. इयत्ता 7वी प्रथम घटक चाचणी गणित, गुण 15. 15 गुणांची ही आपली चाचणीची परीक्षा प्रश्नपत्रिका आहे. आपल्या गणिताच्या पाठ्यपुस्तकातल्या विभाग 1वर आधारित ही चाचणीची क्वेश्चन पेपर तयार केलेली आहे. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा. खाली काही कोणांचे माप दिले आहेत, त्या मापांवरून कोन काढा आणि तो दुभागा. 4 गुणांसाठी बघा, 105 अंशाचा कोन काढायचा आहे, 55 अंशाचा कोन काढायचा आहे. बघा, या ठिकाणी ते काढून दाखवलेले आहेत. आपण कोन मापकाचा, पट्टी, पेन्सिलचा वापर करा आणि त्यावर आधारित हे कोन काढायचे आहेत, अंदाजे काढू नका. बी भाग बघा, कर्टकाच्या सहाय्याने बाजू मोजून एकरूप बाजूंच्या जोड्या लिहा. बघा त्या जोड्या, रेख MG एकरूप, रेख GR, रेख MG एकरूप, रेख NG, रेख GC एकरूप, रेख GB आणि रेख GE एकरूप, रेख GR. त्यानंतर काही उदाहरणं दिली आहेत दुसऱ्या प्रश्नामध्ये, ती आपल्याला सोडवायची आहेत. पदावली बघा, कंसात -5 गुणिले -7, उत्तर आहे 35. दुसरं आहे -9 गुणिले 6, उत्तर आहे -54. तिसरं आहे 9 गुणिले -4, उत्तर आहे -36. त्यानंतर 8 गुणिले -7, उत्तर आहे -56. त्यानंतर सोडवा 100 भागिले 60, उत्तर आहे 5/3. पुढचं उदाहरण -51 भागिले 68, उत्तर आहे -3/4. त्यानंतर पुढचं उदाहरण -96 भागिले 16, उत्तर आहे -6. तर हीच प्रश्नपत्रिका आपण सेमीच्या मध्ये पाहून इंग्लिशमध्ये. क्वेश्चन नंबर 1, मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन पेपर आहे. कोण काढायचं आहे. त्यानंतर बी भाग, एकरूप कोनांची जोड्या लिहायच्या आहेत आपल्याला. बघा, या ठिकाणी सर्व जोड्या लिहून दाखवलेल्या आहेत. आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि जोड्या लिहायच्या आहेत. कमीत कमी 4 जोड्या आपल्याला लिहायच्या आहेत. 4 गुणांचा हा प्रश्न आहे. पुढचं उदाहरण क्वेश्चन नंबर 2, 4 गुणांसाठी गुणाकार करायचा आहे.
मल्टिप्लाय. काही उदाहरणं दिली आहेत बघा. ते अशा पद्धतीने सोडवायचे आहेत. त्यानंतर बी भाग. भागाकाराचे उदाहरण आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची सेमी आणि नॉन सेमीच्या मुलांचे मॅथ आणि गणिताची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.